मला सांग इथून तिकडे जायचंय कसे जायचंय? पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, दमला आहे मंगेश. हे चॅलेंज दिलंय मला. हे पूर्ण वरती लटकत लटकत जायचं शेवटपर्यंत. इथं महात्मा गांधी पार्कला आलोय. हे त्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे, कन्नडामध्ये. इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं नाही. ठीक आहे. आणि एंट्री इकडं या साईडला. तर चला आता एंट्री करूया. एंट्री घेऊया असलेला 20-40 रुपये काहीतरी दिसतंय, बघूयात. तर एंट्री केली आता. किती ना 2% ना 80. गाईस, आम्ही आता महात्मा गांधी पार्कला आलो आहोत आणि आम्हाला एक आत्ता साप दिसलाय, जो मला साप दाखवते. साप बघा, खूप मोठा साप आहे. जस्ट बघा पटकन, दाखव. हा आहे तो साप. हा आहे तो साप. बरोबर. I can touch him. हो. तर गाईज, खूप मोठा पार्क आहे. कंटाळा आला आहे मला 1 तासातच. पण बघायला तर ठीक वाटते, चांगलं वाटते, होय की नाही? मेंटेनन्स नाही आहे तेवढा, हां, बट ठीक आहे. मेंटेनन्स नाही आहे पण बघायला चांगलं, पीसफुल वाटतं इथे. तर तुम्ही इथे टाइम स्पेंड करू शकता आणि फोटोज काढायचे असतील तर तुम्ही नक्कीच काढू शकता. आय डोंट थिंक सो देयर इज अ वे. कशासाठी? जाण्यासाठी. अरे काय इकडून गेलेत ना, इकडून जाऊ रे. आपण गावाकडची माणसं आहेत. गुंडवाडीचे का? गुंडवाडी कुठून जाता येतं आपल्याला, टेन्शन नाही. चला आता. तर एकंदरीत कसं वाटलं आत्तापर्यंत तुला? छान वाटलं. आय एम एन्जॉईंग. एन्जॉईंग का? म्हणजे 40 रुपये वर्थ आहे? या, यू कॅन से 40 रुपये वर्थ इट. हे बघ खाली, बघ खाली, बघ. हे बघ केवढा मोठा पाऊस आहे. हे बघा मित्रांनो, एवढा मोठा पाऊस कधी बघितला का तुम्ही? पाऊसच काय म्हणते याला. आमचं ठरलं आहे एक खोडावर फोटो काढायचा आहे आणि मॅडम सेटिंग लावत आहे तिथून. अच्छा, मला वाटलं मोबाईल तिथं ठेवते. होय, ठेव की तिथं मोबाईल. A few moments later. ते खोडावर बघ किती काय घाण आहे. शी, तूच एकटा बस. अरे कुठं काय घाण आहे? मशरूम आहे त्याच्यावर फक्त. काय आहे घाण? काय घाण आहे? अरे केक आहे याच्यावर, केक. हात नको लावू. काय घाण केलंय लोकांनी. मित्रांनो, याने चॅलेंज दिलंय मला. हे पूर्ण वरती लटकत लटकत जायचं शेवटपर्यंत. तर काय वाटतं तुम्हाला, जाईल काय? मस्त प्लॅन. बघा आपली बॉडी, बघा बॉडी. अच्छा, ते बॅग द्या इकडे. बॅग घ्या. तर चला 1 मिनिटात फिनिश करून दाखवतो. स्टार्ट कर. हां, 1 2 3 4 5 6. व्हॉट इज दिस? नाही. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. सिरियसली आता झालंच पाहिजे. होईल का? तुला काय वाटतं? होईल होईल. अरे ढेरी वरती तरंगून देत नाही ना. कर, चल करू का? हां, तुझ्या हाईटला पोहोचत नाही का ते? नाही, उलट ते कमी, हाईट कमी, माझी जास्त आहे ना हाईट. तेच ते, हाईट तुझी कमी जास्त आहे असं म्हणते मी. बरं चल, ट्राय करतो मी. मला नाही वाटत होईल. करू का चालू? काय केलंय मी चालू? नाही, मी चालू करू का? हा,
रोडीची ऑडिशन आहे. ऍक्टिंग नको करू. हा ऍक्टिंग करू नकोस. झालं का बस बघ? झालं का नाही? ढेरी बंद नको करू. ढेरी तरुंगण देत नव्हते मला. कसं तरी झालं. आता ढेरीला आलाय. आता मित्रांनो तिचा टाइम आहे. बघूयात. आय जस्ट ट्राय. ओके. आणि मी पडले तर मला माहिती नाही. अरे मी आहे ना धरायला. पळत येईल. बॅक कॅमेरा दाखवतो. थांब जरा. मला नाही येणार. येईल. एकाच हातीचं द्यायचं का? एक दोन्ही पण हातीतच ठेवायचं का पहिले? पुढचा हात घे. पुढं घे ना पुढं. नाही चिटिंग आहे. आज खायला भेटणार नाही बरं का. हा कमान. घे पुढचा हात. राहू दे बाई. हातपायच मोडून टाकते. आलं इथं ट्रिपला. चल पुढे. सो अशा प्रकारे मी जिंकली आहे 1-0. म्हणजे हरणं हे जिंकलं आहे. ते मला माहिती नाही. लहानपणीची मजा घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. झोके बिके आहेत. घसरगुंडी आहे. आणि आमच्या मॅडमला घसरगुंडी नाही आवडत. कारण की लहानपणी घसरगुंडीवर हात मोडून घेतला होता. काही तूच नाही बोलली काय? पाय मुरगळला होता माझा. पाय मुरगळला होता फक्त. तो म्हणे आत्ता तो म्हणे खूप मोडलं होतं म्हणे. ते असंच खोटं सांगितलं. मस्त आहे पाठीमागचं. हे बघा. तिथे केव. कुठं? नको साप असं. बघ ना. नको बघ ना. कुठं? वारू पण बनवलंय त्यांनी. चल आपण खाली जाऊयात तिकडे. बरं चला मित्रांनो. आता काय फरमाईश जावं लागेल. एकदाच मी फेकते. ए नको रे. चलो. तर मित्रांनो जशी फरमाईश होती त्याप्रमाणे खाली आलेलो आहे आम्ही. तर बघूया आता. इथे हे कुणाचं घर आहे? कोणाचं घर आहे? हो. हा काय मग? हो. कसं आहे मग? हो मस्त आहे. मी तर म्हणतोय तर झोपू आपण. हा बरं. थोडेच पैसे वाचतील ना. नको जाऊ आतमध्ये. अरे काही नाही. तिकडनं बाहेर ये. काहीच नाही. कुठं जाऊ? त्यांच्या जाऊयात. हा चल. तू पलीकडचं एक वारूळ आहे का ते? हा. हे बघ इकडनं एंट्रन्स आहे. नाग लिहिलंय तिथे बघ. नाग? ते त्यांच्या भाषेतलं नाग लिहिलेले. नाग चित्र दिसतंय ना हे नागाचं. काय ते? हा असा नाग आहे आणि त्याची ही स्टेल आहे. आणि ते मध्येच का मध्ये तुटलाय नाग. आतमध्ये नको जाऊ. नाही चालू. हे दाखव आणि हे दाखव. हो. पण मी काय म्हणतो हा कोणता नाग आहे? नाही माहिती. चल जाऊया. चल ठीक आहे. आतमध्ये नको जाऊ. वापरते बोकडे भाऊ. चला आता. गणपतीचं मंदिर आहे बघा. आणि इकडे त्याच्या समोरच इथे पार्वतीचं आणि शंकराचं मंदिर आहे. पण हे बंद आहेत तर आतमध्ये जाऊ शकत नाही आहे. आणि हे पहा आमचे शंकर पण आता आहे. त्याचं पाहिलं तर माझं नाव शंकरच आहे. मंगेश. म्हणूनच म्हटलं ना आमचे शंकर एकदम दमलेले आहेत. पुढे उभा मंगेश. मंगेश झोपला आहे मंगेश. अरे दमलोय तोय. फोटो काढू बाई. कोणाचे जास्त फोटो काढलेत हे आधी सांग. माझे नाही तुझे जास्त फोटो. बघूयात. मला सांगा कमेंट मध्ये सगळ्यात जास्त फोटो कोणाचे असतात? मुलींचे असते का? मुलं ज्यांच्याकडे गॉगल असतो त्यांचे. गॉगल घालून दाखव आपल्याला. बच्चे नको मारू. गॉगल घालून दाखव. गॉगल बाई जेवकी प्राणी तो गॉगल. आता बघा शायनिंग. बघा शायनिंग. बघा शायनिंग. काय वाटतं तुम्हाला कोणाचे जास्त फोटो असतील ह्याच्यावर? माझे फोटो नाही जास्त. कोणाकडे व्हायचं? माझे नाही. अरे घाल रे. अरे कशाला घालू? फोटो पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश. दमला आहे मंगेश. फोटो काढू दमलो. बरं ते पैसे किती झाले ते फोटोचे सांग मला. फोटोचे पैसे? अरे मी फोटो काढले ना.
त्याचे पैसे लागतात का? मग आणि मी काढलेल्या एवढं जमलं फोटोचे तुझं काय? म्हणजे माझे 10 फोटोतून एक फोटो चांगला येतोय आणि तुझा एक 10 फोटो फोटो. काढल्यावर एक तो परफेक्ट येतोय. कारण की मी फोटो मध्ये नाही ना स्पेशलिस्ट. तुला फोटो शूट येतं, फोटोशूट तुला येतं का नाही मला सांग. मग ए आपण ते हे करूयात का? काय आलं? ते अजय देवगण. चल ना. पहिला तू तुझ्या तू. हा चल 1 2 3 स्टार्ट. पहिला तू, दूजा तू, तीजा तू, चौथा तू. काय पहिला तू तुझ्या तू. ऐक ना, काय तुझं गणित पाहूया कसं आहे. आउच. गणिताशी आपल्या सोबत पंगा नाही. आपण इथे उभा आहोत हा, आणि तुला तिकडे जायचंय हा. तर ह्या अँगलने तू पटकन जाशील की ह्या याने पटकन जाशील? या अँगलने का हे की इकडून असं, ह्या? हे असं. कशाने पटकन जाशील? तर हे तर त्रिकोण आहे, पायथागोरस थेरम आहे हा. म्हणजे आम्ही येडे इथं 10वीला आम्हाला 9 किती गणिताला 94 मार्क होते. 94. अच्छा तुला किती होते? किती होते नाही सांग ना. थांब 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 सांग कोण तू? थांब नंबर सांग. कोण तू? थांब आता सासूबाईला विचारलं. कोण तू? मला सांग इथून तिकडे जायचंय कसे सांग जायचंय? ना. कोणत्या भेटल्याची सांग ना मग. पायथागोरस थेरम. अरे काय आहे तू मोज ना किती मीटर आहे तेवढं आणि तिकडून शॉर्टकट आहे तू बोला. पायथागोरस कुठे अप्लाय झालं इथे? अरे a² + b² = c वाटलं तसं काय मला जमलं काहीच येत नाही. 94 मार्क असं पडले काय आपल्याला? तुझे मार्क सांग चल. सांग चल. मला नाही माहिती तुझे मार्क. माझे मार्क्स सासूबाईला विचार लागणार. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. 10वीचे 12वीचे विचार. किती होते 12वीला? तुला सांगणार. इथे फोटो खूप छान येईल. बरं थांबा आता आम्ही फोटो काढतो. हे बघा व्ह्यू आहे इथं मस्त. टॉय ट्रेनमध्ये बसलो मॅडमला टॉय ट्रेनमध्ये बसायचं होतं. मजा येते. आम्ही खाली जातो तिकडनं. कुठं जायचं? आता आपण सिरी कॅफेला जातोय. सिरी कॅफे तर एकदम ऍक्च्युली famous सिरी आहे. कॅफे इथे सगळ्यात फेमस आहे चिकमंगळूरचा. लोक जनरली येतात इथे खाण्यासाठी. तर आम्ही तिकडे जातो. इथून जस्ट हार्डली 1 किलोमीटर. 400 मीटर आहे आय गेस. सो अच्छा तो हां. गाडीसाठी गाडीवरून तो 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे. तसा 400 मीटर बाय वॉक. तर चला, आम्ही आता जाऊया. तिकडे जाऊया. मित्रांनो सिरी कॅफे आम्ही शोधला तर तिचं नाव होतं सिरी कॉफी अँड बार अँड खुशी होमस्टे. आणि म्हणलं आता फोन करू त्या कॅफेला फोन केला तर म्हणताय 6:30 क्लोज आहे कॅफे. तर अशा प्रकारे पचका झाला तर आता बघू आता दुसरीकडे काहीतरी खाऊ आणि जातो आता आम्ही आमच्या स्टेवर. एकदा खाऊन झाल्यावर भेटूया. तंदुरी पनीर टिक्का पिझ्झा किंवा मग आहे ना एक्झोटिका व्हेजिटेबल पिझ्झा. तर मित्रांनो पोटातले कावळे ओरडत होते तर आलो आहे आम्ही खायला. काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून पिझ्झा बर्गर वगैरे बघतोय आता काहीतरी ऑर्डर करूयात. मग आता कुणीतरी बर्गर ऑर्डर केलेला आणि बर्गर आलेला आहे. आमची ऑर्डर पहिली खाल्लेली आहे आणि ती आता चांगला आहे सॉस. आमच्या मॅडमचा पिझ्झा आलेला आहे. का आता पिझ्झा तर लय गोड लागतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर डे 2 and 3 आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.